नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅक हुकचा 4 टक्स ब्लाउज कसा कटिंग करायचा आहे हे सांगणार आहे। तर इथे पहा, ब्लाउजची उंची आहे 15 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे। 16 इंच या इथे मी बॅक पार्टची उंची घेतलेली आहे। अजून एकदा इथे मी याच पद्धतीने 16 इंचावरती बॅक पार्टची उंची मार्किंग करून घेतली। आता इथे पहा, या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली। आता इथे मी हा पॅटर्न जो आहे तो ठेवून घेणार आहे। हा असा खालच्या साईडला सारून हे इथं या पद्धतीने मी सर्व मार्किंग करून घेतलं। इथं टक्सचं मार्किंग आहे। आता इथे मी मुंडा घेर मोजणार आहे। बरोबर मला 8 इंच मुंडा घेर हवा आहे, तर फिक्स मध्ये 8 इंच इथं मुंडा घेर हवा आहे। आता इथे पहा, चेस्ट 36 आहे। 36 चा हा पॅटर्न आपला आहे। कंबर इथे 30 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी। आता हे जे हुकलूक पट्टीसाठी मार्जिन आहे ते सोडून मी इथं मार्किंग केलेलं आहे आणि बाकीचं हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे पट्टी जी आहे ती 3.25 इंचाची आहे इथली, तर इथं आपण अर्धा इंच त्यामध्ये प्लस करून 3.25 इंच घेतलेलं आहे। इथून घेते मी हे 3 इंच। इथे मला शोल्डर पट्टी 2.25 इंचाची हवी आहे, तर इथे मी पहा हे 3.25 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आणि इथे जो तुम्हाला हवा असेल तो गळा तुम्ही इथं ड्रॉ करू शकता। पहा, या पद्धतीचा मी पॅटर्न इथे ड्रॉ केलेला आहे। आता हा कटिंग करून घेऊया। पहा, इथे हे कमी जास्त आहे, तर मी हे कट करून एकसारखं करून घेणार आहे। बॅक साईडला हुक आहेत पहा, तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करू। तर फ्रंट पार्टसाठी पहा, पुढे आपल्याला हुक नाही आहेत, बॅकला आहेत, त्यामुळे इथे हे जॉईंट ठेवायचे। इथे आता आपल्याला मार्जिन वगैरे घ्यायची गरज नाही। तर हा जो पार्ट आहे तो आहे असा ठेवूया इथे। तर हे लूक मार्जिन हुक लूक पट्टीचं जे आहे ते सोडून असा हा बॅक पार्ट ठेवून इथं आहे असं मार्जिन करायचं। मी आहे असा हा बॅक पार्ट ड्रॉ करून घेते आधी। पहा, इथे हे चेस्टचं मार्किंग आहे, इथे हे आपली गळा रुंदी आहे। तर इथे आपण मागचा गळा डीप असतो त्यावेळेस पहा कमी ठेवतो भाग, तर आता इथे हा बरोबर 9 इंच ठेवायचा फ्रंट पार्ट। त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन आणि याच्या पुढे इथं हे टक्ससाठी अर्धा इंच। या पद्धतीने हा आपल्याला वाढवायचा असतो पार्ट। इथे मी फ्रंट पार्टला आकार देऊन घेणार आहे।
तर इथे थोडासा आकार देऊन घ्यायचा, जास्त नाही, 1/2 इंच फक्त. ते टक्स दिल्यानंतर आपोआप इथला थोडासा आकार जो आहे तो वाढतो. पुढचा गळा 7 आहे, 7.5 इंच घेतला. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. आणि या पद्धतीने मी हा गळा ड्रॉ करून घेणार आहे. इथून अजून थोडासा बाहेर केला ना तरी चालेल, ब्रॉड. पहा या पद्धतीने असा हा मी गळा पसरत ठेवलेला आहे. या पद्धतीने टक्स पॉइंट घेऊया 11 इंच. इथे एक लाईन ओढून घेते. क्रॉस पट्टी घेते मी 2.5 इंच. इकडेही 2.5 इंच घेते. पाऊण इंच. आणि या पद्धतीने आकार द्यायचे. आकार दिल्यानंतर इथून, आता इथे 36 साईज आहे तर इथे 3.5 इंच घेतलं तरी चालेल. पहा इथे 3.5 इंच, इथे असं 3.5 इंच. पावणे 2 इंचाचा इथं गॅप घ्यायचा. आणि इथून 3 इंच घेते मी. एक इंचाचा टक्स घेणार आहे 2 इंच. तर हे 2 इंच इथं आपण वाढवायचं. ठीक आहे. इथं आता हुकलूक पट्टी नाही आहे म्हणून इथं मार्जिन घेतलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आता इथून खाली आपल्याला 36 साईज आहे तर आपण हे 1 इंचाने वाढवू किंवा 1.25 इंच. इथेही बरोबर 1.25 इंच घेतलं. हा जो पॉइंट आहे तो मी असा जोडून घेतला आणि इथेही तेवढंच वाढवून घेऊ. हे समसमान वाढवून घ्यायचं. या पद्धतीने इथे हा आपला फ्रंट पार्ट तयार आहे. आता हे कट करून घेऊ. तर क्रॉस पट्टी आपण घेतलेली आहे किती, 2.5 घेतलेली आहे. पहा इथून तुम्ही पाहू शकता ही 2.5 इंच आणि इकडेही हे 2.5 इंच आणि रुंदीला किती आहे 10.25 10.2 आहे. हे लक्षात घ्यायचं, हे लक्षात ठेवा फक्त. ही क्रॉस पट्टी सुद्धा आपल्याला जॉईंट मध्येच कट करून काढायचे अशी. आता इथे मी गळा नाही कटिंग करणार आहे, आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे लावायचे. डायरेक्ट कॅनव्हासवरती तो गळा कट करायचा आपण. कामाच्या टायमिंगमध्येच इथे मी काही नॉच देणार नाहीये. पहा
आणि हा आपला पार्ट तयार झालाय. इथे आधी आपण क्रॉसपट्टी किती निघते पाहूया. तर इथे आधी बाहीसाठी कपडा किती शिल्लक राहतोय हे पाहूया. बाहीची उंची पहा इथे या पद्धतीने आहे. तर क्रॉसपट्टी आपली जॉईंट मध्ये निघते पहा. तर या साईडला आपण क्रॉसपट्टी काढूया. जसं की आपण पाहिलं किती होती क्रॉसपट्टी 10.25. तर ती आहे अशी इथं 10.25 इंचावरती घेऊया. 2.5 इंच आपण मार्किंग केलेलं होतं. इथपर्यंत हे बाही येते. तर क्रॉसपट्टी आपली बरोबर निघून जाईल. 2.5 इंच होतं तर इथे मी हे 3 इंच घेतले. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला जॉईंट मध्येच काढायची कारण फ्रंट पार्टला हुक नाहीत, बॅक पार्टला आहेत. या पद्धतीने पहा. आता हे आपण कट करून घेऊया. याच पद्धतीने मेन फॅब्रिक वरती सुद्धा आपल्याला हे कटिंग करायचं आहे. हे कट करू नका, नाहीतर कट करून घ्याल. तर ते तसं न करता पहा या पद्धतीने ही आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे. तर मी हे मेन फॅब्रिक वरती नंतर कट करून घेते. तर इथे मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.